हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वाय चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्याला लागणार आहे प्लास्टिकची झाकण आहे, ती डब्याची तुम्हाला जशी मिळतील तशी घ्या। कार्डबोर्ड घेतला आहे आपण आणि या झाकणांना अशा पद्धतीने म्हणजे हे वरच्या साईडला आलं पाहिजे। ही बघा, ही वरची साईड आली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला इथे ठेवून पेन्सिलनी मार्किंग करून घ्यायची पूर्ण। ठीक आहे, हा सर्कल मिळाला आपल्याला। सर्कल मिळाल्यानंतर कटिंग करून घ्यायचं। ठीक आहे, त्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला कट केलेला कार्डबोर्ड मिळणार आहे बघा, आणि हे आपलं झाकण आहे। ठीक आहे, तर आता आपल्याला करायचं काय, याच्या आतमध्ये ह्याला सेट करायचं आहे, गम लावून सेट करायचं, असंच नाही करायचं आहे। असं स्टिक केल्याच्या नंतर ना आपल्याला काहीतरी वजन वस्तू त्यावर ठेवायचे की जेणेकरून ते स्टिक व्हायला मदत होईल। ठीक आहे, तर आता पुढे जाऊया आपण। हे स्टिक झालेलं आहे, कलर लागतील, कुठलेही घ्या तुम्हाला आवडतील ते। सगळ्यात आधी ना जेसो वापरा, नाही तर सगळ्यात सोपं आणि इझी म्हणजे हे व्हाईट कलर ॲक्रेलिक। एक स्क्वेअर घ्या, कसाही घ्या, काही साईज घ्या, 15 सेंटीमीटरचा घेतला तरी चालेल। फक्त आपल्याला 4 भागांमध्ये विभाजित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे। स्टिक करून घेऊया, आपल्याला 2च हवेत आणि जर लागले तर एक्स्ट्रा आपण नंतर अरेंज करू। तर हे 6 सेंटीमीटरचे स्क्वेअर आहेत। गोल्डन कलर आहे हा। तर आपल्याला याच्यावर मिरर वर्क करून घ्यायचं आहे। मी आता व्हाईट मिरर वापरते। तर मी याआधी पण जरोका शुभलाभ बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता, चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे, कसं बनवायचं ते तुम्ही बघू शकता जाऊन। व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलवर येऊन व्हिजिट करा आणि छान छान व्हिडिओ अजून आहेत, तुम्ही वॉच करू शकता आणि बनवायचा प्रयत्न करा आणि मला कमेंटमध्ये कळवा। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे आणि हे मिरर थोडेसे गोल्डन असतात ना, गोल्डन मिरर आहे ते। अशा पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे आणि आता पुढे बघू आपण काय करतोय। तर कलर वगैरे मारून कंप्लीट झालेला आहे आणि तो सुकलेला देखील आहे। तर आता याच्यावर पुढे काम करण्याच्या आधी ना आपल्याला वॉर्निश करून घ्यायचं आहे। ठीक आहे, जे पण वॉर्निश तुमच्या जवळ असेल ना ते तुम्ही अप्लाय करा आणि ड्राय होईपर्यंत वाट बघायला लागेल आपल्याला। तर हा गोधडी शिवायचा धागा आहे, गोधडी शिवायचा धागा, आणि हा याला कोहिनूर पण बोलतात। तर तुम्ही दुकानामध्ये ते हा दोरा मागितलात ना कोहिनूर म्हणून, तर मिळेल। यापेक्षा जाड मिळत असेल तर तो घ्या। ठीक आहे, मी हा घेतला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचे बॉर्डर आहे ना, इथे आपल्याला ग्लू लावून दोरा स्टिक करून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण स्टिक करून घ्यायचं आहे। ड्राय झाल्यानंतर क्लिअर दिसेल, पण आता ग्लू असल्या कारणाने दिसत नाही आहे। आणि आता दोन्ही सर्कलवर दोरा लावून झालेला आहे आणि आता याला ड्राय व्हायला ठेव, पण पूर्ण करून घेतले। आता आपल्याला काय करायचं आहे,
आणि त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जर तुम्हाला कोहिनूरचा दोरा मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर व्हाईट वूल तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, व्हाईट वूलमध्ये जाडे बारीक हा दोरा यूज करते. तर हे वर्क कंप्लीट म्हणजे वरचं कंप्लीट झालेलं आहे. आता असेच प्रकारे बनवलेले, दुसरं काय वापरलं नाही आहे, फक्त या कांच्या वापरल्यात म्हणजे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वापरलं नाही. हा स्टिकर आहे. ठीक आहे, तर आता ना आपल्याला थोडेसे लटकन बनवायचे आहेत. लटकनचा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेला आहे. 25 वेळा वूल लपेटून घेतलेली आहे आणि आता त्यातून सुई आरपार काढायची आपल्याला. आणि आता वरती त्याच्यावरती आपल्याला कॅप ॲड करायचे. तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. ओके, तर ही आपली एक लटकन तयार झाली. अशाच सगळ्या लटकन आपल्याला रेडी करून घ्यायचे. तर आता ना आपण याला हे लावून घेऊया. दाखवते मी तुम्हाला. लटकन लावायचे. हे आईस्क्रीम स्टिक घेतलेली आहे मी आणि हे आपण बनवलेलं छान याच्यावर चिकटवणार आहोत. डिझाईन बघून चिकटवा. त्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडला पण ग्लू लावून घ्यायचं आहे. तर बघा किती छान आपलं शुभलाभ तयार झालेलं आहे. शुभलाभ स्वस्तिक. ठीक आहे, तर हे असं किती सुंदर आहे. व्हिडिओला पूर्ण वॉच करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे सर्व व्हिडिओ भेटत जातील. खूप मेहनत लागते मित्रांनो. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला.
व्हिडिओ पूर्ण वॉच करण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग.